Dear students of 12 Arts and 12 Science faculty, today we are going to take two independent passages related with Voyaging Towards Excellence by Achyut Godbole. The most important passage is here that I am going to read now. I will explain you the passage and I will also give you the activity sheet. As as I climbed the stairs of my hostel room, my plan was ready in my mind. Normally, normally, most of us who are educated in vernacular languages such as Marathi, think in Marathi before speaking in English. स्पेसिफिकली वर्नाक्युलर म्हणजे काय असते विद्यार्थ्यांनो, की ज्याचं शिक्षणाचं माध्यम मराठी आहे परंतु जो इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयास करतो आहे तो पहिले विचार कशात करेल, त्याच्या मातृभाषेतच म्हणजे मराठीमध्ये, आणि नंतर तो इंग्लिशमध्ये त्याचे व्ह्यूज एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करणार आहे. दॅट इज कॉल्ड व्हर्नाक्युलर. Think in Marathi before speaking in English. Translate it in English and then somehow try to speak out these translated English sentences in an extremely awkward fashion. अतिशय संकोचलेल्या परिस्थितीमध्ये ती व्यक्ती इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करते. त्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास नसतो, फ्लुएन्सी नसते, त्याबद्दल एक प्रकारचं अनामिक असं भय असते. सो दॅट शुड नॉट बी देअर वेन यू एक्सप्रेस युअर व्ह्यूज इन इंग्लिश. यू मस्ट बी कॉन्फिडंट अबाउट whatever you are saying, and you must have that much sufficient vocabulary, and you should know the different shades of meaning. I had decided that I would do nothing of this sort. असं मी ठरवलेलं होतं की असं आपल्याला काही करायचं नाही की आपण मराठीत विचार करू, मग इंग्लिशमध्ये बोलू, थोडा वेळ थांबून जाऊ किंवा बोलताना पॉजेस घेऊ. दॅट शुड नॉट बी माय लाईन ऑफ थिंकिंग. आय वॉन्टेड टू अचीव मला कोणत्याही कामामध्ये परिपूर्णता अपेक्षित असत होती आणि मी ती तशा पद्धतीने अवगत करत गेलो. I wanted to achieve excellence. This urge to excel in anything that you tried to do has been with me since the childhood. अगदी बालपणापासूनच माझी अशी भूमिका होती की आपण जे काही करायचं ते सर्वोत्कृष्ट करायचं. आपल्याला जे काही मांडायचं आहे ते इतकं दर्जेदार आणि इतकं परिपूर्ण असावं काय की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष राहू नाही, ते निर्दोष असावं आणि समोरच्या व्यक्तीनेही असं म्हणू नाही की अरे हे असं कसं झालं, असं कसं असू शकते. तर दॅट वॉज माय एफर्ट. I had decided that I would do nothing of this sort. I wanted to achieve excellence. This urge to excel in anything that you tried to do has been with me since the childhood. Whether I would succeed in this or not. मी या प्रयत्नामध्ये यशस्वी झालो किंवा नाही याच्याशी मला फारसं कर्तव्य नव्हतं, परंतु माझा मात्र कसोशीने प्रयत्न हा होता की आपण सर्वोत्कृष्टच बनण्याचा प्रयत्न करायचा. अर्थात जेव्हा तुमची कळकळीची इच्छा असते, तुमची तीव्र मनीषा असते, तीव्र अभिलाषा असते, तेव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचतेच. द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू स्टार्ट रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर. आपले विद्यार्थी इंग्लिश शिकतात परंतु त्यांना इंग्लिश कविता, इंग्लिश पुस्तकं, इंग्लिश कथा
इंग्लिश न्यूजपेपर अवांतर त्यांचं कुठलंच वाचन नसते. ते इंग्रजी फक्त एवढ्यासाठीच शिकतात की तो एक अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि इतकंच शिकतात की आपण पास होऊ शकू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अवांतर वाचनाची खूप खूप गरज आहे. त्याच्याशिवाय आपली शब्दसंपदा परिपूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला आव्हान आहे की आपण खूप वाचावा, अवांतर वाचावा. त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या डिक्शनरीजची तर आता गरज नाही. आपण मोबाईलमध्येच मिनिंग पाहू शकता गुगलच्या माध्यमातून आणि त्यामुळे आपल्याला कोणतीच अडचण जाऊ शकणार नाही. द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू स्टार्ट रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर अँड इंग्लिश नॉवेल्स. इंग्रजी वृत्तपत्र, इंग्रजी वर्तमानपत्र आणि इंग्रजी कादंबऱ्या वाचायला मी सुरुवात केली. आय स्टडीड एटिमॉलॉजी. एटिमॉलॉजी म्हणजे व्युत्पत्तीशास्त्र. एखादा विशिष्ट शब्द असेल तर त्याचं मूळ काय, तो शब्द आपल्या भाषेत कुठून आला. एटिमॉलॉजी, व्युत्पत्तीशास्त्र. दॅट इज कॉल्ड द सायन्स ऑफ द वर्ड. that how the particular word comes into action. I studied etymology and phonetics. फोनेटिक्स म्हणजे उच्चारशास्त्र. व्युत्पत्तीशास्त्र आणि उच्चारशास्त्र ह्या दोन्हीही गोष्टी मी शिकलो आणि त्याच्यामुळे स्वाभाविकच भाषा मला अवगत करणं, भाषेवरती प्रभुत्व मिळवणं खूप सहज सोपं झालं. फोनेटिक्स अँड स्टडीड द रूट्स ऑफ द वर्ड्स अँड हाऊ टू प्रोनाऊन्स देम. त्या शब्दाचं मूळ काय आहे, त्याचा उच्चार नेमका कसा होतो हे मी प्रथम शिकलो, याचा पहिले अभ्यास केला. आय यूज टू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर अँड प्रॅक्टिस. आरशासमोर उभं राहून मी बोलायचो. मला लोक काय म्हणतील, मला लोक काय हसतील का, मला काय कॉमेंट करतील का, असाच तर विचार करता करता आपलं अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य सरून जाते. परंतु आपण बोलत नाही. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो निर्भयपणे निसंकोचपणे आपल्या विचारधारा, आपली मनोभूमिका चार चौघांमध्ये मांडता आली पाहिजे आणि त्यासाठी आपण निर्भय असलं पाहिजे. आय स्टडीड etymology and phonetics and studied the roots of the words and how to pronounce them. I used to stand in front of the mirror and practice speaking. मी आरशासमोर उभं राहून बोलायचो आणि बोलण्याचा सराव करायचो. रिअलायझिंग माय मिस्टेक. व्हॉट इज द पर्पज टू स्टँड बिफोर द मिरर? Because mirror is your best friend. Mirror is your best friend and that can tell you where you are wrong. पहाटे आपण घराच्या बाहेर पडण्यापूर्वी अगदी स्नान केल्यानंतर, युनिफॉर्म घातल्यानंतर असं विचारायचं आपल्या स्वतःच्या मनाला की वेदर आय एम स्टँडिंग, वेदर आय एम लुकिंग फाईन ऑर नॉट, ऑर माय युनिफॉर्म इज प्रॉपर ऑर नॉट, अँड देअर आफ्टर यू शुड लिव्ह द होप. I studied etymology and phonetics and studied the roots of the words and how to pronounce them. I used to stand in front of the mirror and practice speaking, realizing my mistakes and correcting them myself. मला जर चूक लक्षात आली आहे तर मी स्वतःच ती चूक दुरुस्त करायचो. all the time and improvising and improving day by day. एकदा माणसाला आपल्या चुका कळू लागल्या, एकदा आपण कुठे आहोत ते नेमकं समजलं की आपोआप तो स्वतःच त्याच्यामध्ये परिवर्तन करतो, सुधारणा करतो, प्रावीण्य प्राप्त करण्याचा प्रयत्न त्याचा असतो. इट टूक अबाउट 9 to 10 months बाय विच टाईम आय स्टार्टेड फीलिंग क्वाईट कॉन्फिडंट अबाउट स्पीकिंग इन इंग्लिश. 9 ते 10 महिन्याचा कालावधी लागला इंग्रजी भाषा अगदी सुलभपणे अवगत होण्यासाठी, इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी, आणि ते मी करू शकलो कारण वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. इफ द बर्निंग डिझायर इज देअर इन युअर हार्ट नथिंग इज इम्पॉसिबल. एक प्रबळ इच्छाशक्ती, एक ज्वलंत इच्छाशक्ती तुमच्या अंतरंगात जर असेल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काहीही अशक्य नाही. माय फिअर हॅड व्हॅनिश्ड
माझी भीती दूर दूर पळून गेली. माझी मनातली भीती की मला इंग्रजी येईल किंवा नाही, ही मनातली भीतीच फार दूर निघून गेली, अदृश्य झाली. अँड आय स्टार्टेड फीलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. आणि मला माझ्या वसतिगृहावरती असं वाटू लागलं की माझं हे वसतिगृह म्हणजे हॉस्टेल नाहीच काय, तर हे माझं घरच आहे. आणि अगदी मी रिलॅक्स राहू लागलो. अगदी कोणी जर माझ्याशी इंग्रजी बोललं तर मला कोणत्याच प्रकारचं संकोच न वाटता, कोणत्याच प्रकारची भीती न वाटता आय कुड रिस्पॉन्ड माय फ्रेंड्स. माय फिअर हॅड व्हॅनिश्ड अँड आय स्टार्टेड फीलिंग ॲट होम. टू फील ॲट होम ही फ्रेज आहे विद्यार्थ्यांनो, आणि त्याचा अर्थ होतो टू फील रिलॅक्स, टू फील कम्फर्टेबल. वेन यू फील कम्फर्टेबल, वेन यू नो दॅट युअर आन्सर, your knowledge about the subject is correct or perfect and there is no loopholes, there is no loophole. loophole म्हणजे कमतरता, दोष, उणीव, अभाव or drawback in whatever you are saying. In my future career, out of 32 years in information technology field, I was chief executive or managing director or head of software company with thousands of software engineers worldwide. एक्झिक्युटिव्ह कार्यकारी संचालक म्हणून मी काम केलं, संचालक म्हणून मी काम केलं आणि माझ्यासोबत हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्स काम करत असायचे. ड्युरिंग द पिरियड आय हॅड टू गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन्स. मला कितीतरी लोकांसमोर एकाच वेळेला माझे व्ह्यूज, माझे विचार, माझ्या भूमिका व्यक्त करायच्या असायच्या. ड्युरिंग दॅट पिरियड आय हॅड टू गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन और निगोशिएट मेनी कॉन्ट्रॅक्ट्स. निगोशिएट म्हणजे व्यावहारिक पातळीवरती बोलणी करणे. निगोशिएट मेनी कॉन्ट्रॅक्ट्स, कितीतरी कंत्राटांवरती मला परदेशी कंपनीतून आलेल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करावी लागायची. त्यांच्यासोबत आपले विचार विनिमय करून निर्णय जाहीर करावे लागायचे. मेनी कॉन्ट्रॅक्ट्स विथ CEOs. CEOs मीन्स चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स, डायरेक्टर्स और very important persons in the US, UK or Australia. He used to discuss the issue with the officers, with the engineers or the top authorities of US, UK or Australia. I was absolutely at ease. I was absolutely at ease. आणि मी तुम्हाला सांगतो की मी अगदी पूर्णपणे आरामात असो. माझ्या मनावरती कोणत्याच प्रकारचं अगदी तीळ मात्रही दडपण असायचं नाही. जेव्हा मी या लोकांसोबत बोलायचो, त्यांच्यासोबत मीटिंग कंडक्ट करायचो, वर्कशॉप कंडक्ट करायचो, आय वॉज व्हेरी रिलॅक्स बिकॉज आय हॅड दॅट मच नॉलेज. आय वॉज वेल प्रिपेअर्ड इन एव्हरीथिंग. I was absolutely at ease at that time. It is only due to the efforts at IIT that I could sign contracts worth millions of dollars. लक्षावधी डॉलरचे असे कॉन्ट्रॅक्ट्स मी साईन करू शकलो, कंपनीजला देऊ शकलो. मी ज्या कुठल्या खाजगी कंपनीसाठी माझा वेळ देत असेल, माझा टाईम डिवोट करत असेल, त्या कंपनीला मी भरघोस अगदी भरभरून ॲम्पल प्रॉफिट आय कुड गिव्ह देम ओनली बिकॉज आय हॅड द डेडिकेशन, आय हॅड दॅट काइंड ऑफ डिवोशन टुवर्ड्स माय वर्क. वर्थ $millions वर्ल्ड वाईड अँड ऑल्सो रन लार्ज ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनीज. मोठ्या नामांकित असणाऱ्या, स्वतःच्या भोवती वलय असणाऱ्या, स्वतःची एक अलग प्रतिमा उद्योग जगतामध्ये सांभाळणाऱ्या अशा कंपनीसोबत काम करण्याचं भाग्य मला लाभलं. ही डीड एव्हरीथिंग. वेन यू डू समथिंग विथ डिव्होशन यू गेट द सक्सेस. So dear student, this much passage is here. Once again I repeat it so that you can read it in your textbook. As I climb
पासून स्टार्ट करायचं विद्यार्थी मित्रांनो. ॲज आय क्लाइंब पासून स्टार्ट करायचं. तर हा पॅसेज तुम्हाला वाचायचा आहे पूर्ण ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनीजपर्यंत, ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनीजपर्यंत. सो हिअर इज द ॲक्टिव्हिटी शीट फॉर यू. The central idea of the extract is, the central idea of the extract is, number 1, as you sow, S-O-W, as you sow, so you reap. Number 2, habits die hard, habits die hard. Number 3, be proud. A2, the writer wanted to speak English as, you have to explain the further part, you have to go through the text and answer this question. Trace the progress of the writer in English speaking. Trace the progress of the writer in English speaking. Thereafter, the question of personal response. How would reading newspaper help you to improve your English? How would reading newspaper help you to improve your English? A5. This is the question of grammar and you have to solve the sentences according to the instruction. Number 1 statement is here, my fear vanished. My fear vanished. ब्रॅकेट मध्ये सूचना घ्या विद्यार्थ्यांनो. मेक निगेटिव्ह without changing the meaning. Make negative without changing the meaning. The next statement is here, I climbed the stairs of my hostel. I climbed the stairs of my hostel room. My plan was ready. My plan was ready. The instruction is given here, use no sooner dash than. A6, use the phrase in your sentences. Use the phrase in your sentences. Number 1, at ease. Number 2, day by day. Here is the first activity sheet which is meant for you on this passage, and the second activity sheet with answer I will provide you. So if you have the pen, you can write it on paper or you can listen it and try to solve it according to your convenience. Okay. A1 activity is here, the same passage is here and the activity sheet is here. Pick out from the following the message of the extract. Pick out from the following the message of the extract. What is the message of the extract? There are 3 alternatives, dear students. There are 3 alternatives here. Number 1, we should always aim high. We should always aim high. B, etymology, E-T-Y, M-O-L-O-G-Y, E-T-Y, M-O-L-O-G-Y. And phonetics, व्युत्पत्तीशास्त्र आणि उच्चारशास्त्र. एटिमॉलॉजी अँड फोनेटिक्स इज मोस्ट इम्पॉर्टंट टू लर्न इंग्लिश स्पीकिंग. टू लर्न इंग्लिश स्पीकिंग. Number 3 or C option is here.
translated English makes one awkward. Translated English makes one awkward. Awkward म्हणजे संकोचल्यासारखे होणे. AWK WARD AWK WARD. Complete the following web. Complete the following web about the writer's effort to master English. So, dear students, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मध्यवर्ती भागी लिहायचं आहे एफर्ट्स. त्याच्यावरती ॲरो दाखवून लिहायचं आहे स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मिरर अँड इम्प्रूव्हायझिंग वनसेल्फ. त्याच्या खाली ॲरो दाखवून लिहायचं आहे स्टडी ऑफ रूट्स अँड वर्ड्स. त्याच्यानंतर आपल्याला लेफ्ट हँडला लिहायचं आहे रीडिंग न्यूजपेपर आणि राईट हँडला लिहायचं आहे स्टडी ऑफ एटिमॉलॉजी. स्टडी ऑफ एटिमॉलॉजी. A3. How could the writer overcome the influence of Marathi? How could the writer overcome? Overcome म्हणजे मात करणे, विजय मिळवणे. आपल्याला जी भाषा माहीत असते, जी भाषा आपल्याला अवगत असते, तिचा आपल्या व्यक्तिमत्वावरती प्रभाव असतो आणि त्या प्रभावातून आपल्याला जेव्हा मुक्त होता येईल तेव्हाच आपण कुठलीही नवीन भाषा शिकू शकतो. तेव्हाच आपल्याला ती भाषा अगदी आत्मविश्वासाने बोलता येऊ शकते. Reading newspaper, study of etymology. So here is the A2 activity already I have told you, and the A3 activity is here. How could the writer overcome the influence of Marathi? A4 is the question which is of personal response. What would you do? What would you do to improve your English? What would you do to improve your English? A5. I had decided that I would do nothing. ब्रॅकेट मध्ये सूचना घ्या. यूज नाउन फॉर्म ऑफ डिसाइड. यूज नाउन फॉर्म ऑफ डिसाइड अँड rewrite. Second, I could sign contracts. ब्रॅकेटमध्ये सूचना घ्या. यूज एबल टू. A6. ग्रामरचे स्टेटमेंट घ्या विद्यार्थ्यांनो. वी ट्रान्सलेट इंग्लिश सेंटेन्सेस इन an extremely awkward fashion. So explain the meaning of awkward. My fear had vanished. My fear had vanished. Explain the meaning of vanished. Explain the meaning of vanished. We are educated in local language. Explain the meaning of local. So here is the second activity sheet. Try to solve it and send the answers of any one of the activities to me. I will talk to you. And tomorrow once again there are one or two activity sheets about this chapter, Voyaging Towards Excellence by Achyut Godbole, that I will finish and I will talk to you in our next meeting. Thank you very much. Have a nice day.